नमस्कार, आपले स्वागत आहे मराठी मंडळी या YouTube चॅनलवर, जिथे आम्ही तुम्हाला राजकारण, गुन्हेगारी आणि समाजातल्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल विश्लेषण आणि वस्तुनिष्ठ माहिती देतो। आज आपण चर्चा करणार आहोत बीड जिल्ह्यात घडलेल्या पवनचक्की प्रकरणातील खंडणी आणि वाल्मिक कराड याच्या अटकेनंतर एका व्हायरल व्हिडिओमुळे समोर आलेल्या रोहित बद्दल। कोण आहे हा रोहित, त्याचा या हत्या प्रकरणाशी काय संबंध आणि वाल्मिक कराड यांनी रोहितला गर्दीतून आवाज का दिला, चला तर सविस्तरपणे जाणून घेऊया। पवनचक्की प्रकरणातील खंडणीचा आरोप प्रकरण हत्येपर्यंत कसं गेलं याचा तपास सध्या सुरू आहे। एका कंपनीकडून लाखो रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप वाल्मिक कराड याच्यावर ठेवण्यात आलाय। या संदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि मोक्का अंतर्गत कारवाई केली। मोक्का म्हणजे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा, ज्याचा वापर संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी केला जातो। कराड याच्या अटकेनंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं, जिथे तपासणीसाठी रुग्णालयात नेलं गेलं। तिथेच त्यांनी रोहित कुठे आहे असा प्रश्न विचारला। रोहित कोण आहे याबद्दल सुरू झालेल्या चर्चांनी प्रकरण आणखी रंगलं, ज्यामुळे समाज माध्यमांवर चर्चेला भडका उडाला। कराड यांची भूमिका आणि रोहित नावाच्या व्यक्तीची ओळख हा तपासाचा महत्त्वाचा भाग झाला। रुग्णालयाबाहेर कराड समर्थकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सुरक्षा वाढवली होती। मात्र या गोंधळात कराड यांचा रोहित कुठे आहे हा संवाद व्हिडिओच्या माध्यमातून व्हायरल झाला। या व्हिडिओमध्ये समर्थक आणि पोलीस देखील रोहित या व्यक्तीला बोलवण्याचा प्रयत्न करताना दिसले। हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि अनेकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली। हा रोहित कोण आहे, त्याचा या प्रकरणाशी संबंध काय आहे? समर्थकांच्या उपस्थितीमुळे आणि संवादामुळे या प्रकरणावर नवीन प्रश्नचिन्ह उभी राहिली। भाजप आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण देत सांगितलं की रोहित हा कराड यांच्या सोबत काम करणारा कर्मचारी आहे। त्याचं नाव रोहित कांबळे असून तो तपासात पोलिसांच्या ताब्यात आहे। धस यांनी स्पष्ट केलं की वाल्मिक कराड याला मी ओळखतो, पण त्याच्या वाईट कृत्यांमध्ये कधीही सहभागी झालेलो नाही। तसेच धस यांनी कराड सोबतच्या संबंधांवर भाष्य करताना म्हटलं की गुन्हेगारीत अडकलेल्या लोकांपासून अंतर राखणंच महत्वाचं आहे। त्यांनी कराडच्या अडचणींसाठी स्वतःला जबाबदार धरले नसले तरी राजकीय वर्तुळात विधानाचा अर्थ वेगळा लावला जातो। या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त केली आहे। या निर्णयावर धस यांनी टिप्पणी करत सांगितलं की अजित पवार हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्यामुळे त्यांचे निर्णय अंतिम असतात। नवीन कार्यकारिणी जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू आहे। अजित पवार यांच्या निर्णयाचा उद्देश केवळ संघटनात्मक बदल आहे, या प्रकरणाशी संबंधित राजकीय परिणाम भासवणे यावरही चर्चा सुरू आहे। या प्रकरणाने गुन्हेगारी आणि राजकारण यातील सीमारेषा पुसट झाल्याचं स्पष्ट होतं। वाल्मिक कराड यांच्यासारख्या व्यक्तींवर गंभीर आरोप असताना त्यांचे समर्थक त्यांना न्यायालयाबाहेर समर्थन देताना दिसतात, जे भारतीय समाजातील गुन्हेगारांचे राजकीयकरण दर्शवतं। पोलिसांनी घेतलेली भूमिका आणि मोक्का सारख्या कायद्याचा वापर किती प्रभावी आहे यावरही प्रश्न उपस्थित होतो। रोहित या व्यक्तीच्या संदर्भानेही अनेक शक्यता उघड्या झाल्या। तो केवळ कर्मचारी आहे की या प्रकरणाचा महत्त्वाचा दुवा हे पुढील तपासाअंती स्पष्ट होईल। या प्रकरणातून एक महत्त्वाचा धडा घेतला पाहिजे की समाजात कायद्याचे राज्य प्रस्थापित करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे। मित्रांनो, या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे? वाल्मिक कराडच्या वक्तव्यामागचे सत्य उलगडण्यासाठी आणखी कोणत्या गोष्टींची गरज आहे? अजित पवारांच्या निर्णयावर तुमचे विचार काय आहे? आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा। आणि जर तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या सखोल विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।